तुमची अथवा तुमच्या मित्राची सॅलरी 40,000 असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्या मित्राला सुद्धा पाठवा. या सिरीजमध्ये आपण मंथली सॅलरी 10,000 ते 1 लाख असल्यास तुमची इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपेन्सेस कसं असायला हवं याचा आपण अंदाज घेणार आहोत. सॅलरी 40,000 आहे याचा अर्थ तुम्हाला चांगला कामाचा अनुभव आहे, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज असण्याची सुद्धा शक्यता आहे. नसल्यास तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट करू शकता. 25% म्हणजे 10,000 रुपये हाऊस होल्ड एक्सपेन्सेससाठी, 12.5% म्हणजे 5,000 रुपये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, फूड, क्लोथ, ऑफिस एक्सपेन्सेससाठी बाजूला काढू शकता. आणखी 12.5% म्हणजे 5,000 रुपये इमर्जन्सी फंडसाठी टाकू शकता. 5% म्हणजेच 2,000 रुपये हेल्थ इन्शुरन्ससाठी आणि आणखी 5% 2,000 रुपये बॅकअप फंडमध्ये. हे लिक्विड अथवा आरडी मध्ये पार्क करू शकता. मी सजेस्ट करेन की लिक्विडमध्ये पार्क केले पाहिजे. एखादा ईएमआय असल्यास तो 10% म्हणजे 4,000 रुपयापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि नसल्यास ते पैसे सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. उरलेली 40-30% रक्कम जी आहे म्हणजे 16 ते 12,000 आहे ती पुढील प्रमाणे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. गृहीत धरूया की 16,000 रुपयात म्हणजे 4,000 रुपये तुम्हाला गोल्ड जे की फिजिकल गोल्ड कॉइन अथवा गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्ट करणं सोयीचं असू शकतं. 1,000 रुपये डायरेक्ट इक्विटी स्टॉक्समध्ये आणि 1,000 रुपये PPF मध्ये आणि 10,000 रुपयाचे म्युच्युअल फंड्स तुम्हाला करणं गरजेचं आहे. ज्यांची सॅलरी 40,000 आहे ह्या प्रत्येकाला हा फंडा लागू होईल, हे सगळं कॅल्क्युलेशन लागू होईल असं गरजेचं नाहीये. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. तुम्हाला थोडंसं कस्टमाइज करायला लागेल आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ज्या मित्राची सॅलरी 40,000 आहे त्याला नक्कीच शेअर करा आणि आपल्याला फॉलो सुद्धा करा.